गणपती बाप्पांना मोदका एवढा प्रिय कुठलाच पदार्थ नसणार आहे। तर चला आज गणपती बाप्पांच्या आवडीचे आपण खुसखुशीत लागणारे तळणीचे मोदक बनवूयात। इथे 1 वाटीभर गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा घातला। 2 चमचे वितळलेलं तूप घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा मळून घेतला। इथे ना छोट्याशा वाटीभर तीळ घेतले आणि त्याच वाटीने अर्धी वाटी एवढा सुक्या नारळाचा खीस घेतला। गुलाबी रंगाचा होईस्तोवर मीडियम आचेवर छान परतून घेतला। त्यानंतर यामध्ये ज्या वाटीने तीळ घेतले होते ना त्याच वाटीने वाटीभर गूळ घातला आणि 3 वेलच्या फोडून घातल्या। आता आपल्याला हे सुखच असं मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। आणि आपलं जे मोदकाचं पीठ होतं ना हे सुद्धा छान मुरलेलं आहे। पिठाचा छोटासा गोळा घेऊन आपल्याला अगदी छोटीशीच पुरी लाटून घ्यायची। एका छोट्या वाटीमध्ये ही छोटीशी पुरी ठेवायची, सारण भरायचं आणि कडेनी बघा अशा ह्याच्या कळ्या बनवायच्या आणि सगळ्या कळ्या जुळवत आणून त्याचा शेंड्यावरती असा मस्त मोदक पॅक करून घ्यायचा आणि मीडियम गरम तेलामध्ये हे मोदक तळायचे। बाप्पांना नैवेद्य दाखवा आणि सबस्क्राईब करा।